नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाच्या महायुती सरकारला आज 1 वर्ष पूर्ण झालं आहे. या कालावधीत पायाभूत सुविधांच्या वेगवान विस्तारावर आणि गुंतवणूकदारांचा विश्वास पुनर्स्थापित करण्यावर भर देण्यात आला. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या 3 पक्षाच्या आघाडीनं 2024च्या विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 235 जागा जिंकून सत्ता स्थापन केली. देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र सरकार स्थापनेतील विलंबामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. दरम्यान सत्ताधारी महायुतीनं वेग, पारदर्शकता आणि समन्वय यावर आधारित कामकाजाचे दावे केले असून मुंबई, पुणे, ठाणे या शहरातील मेट्रो प्रकल्प, कोस्टल रोड, ट्रान्स हार्बर लिंक आणि वाढवण बंदर यासारख्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती दिल्याचं सांगितलं आहे. तसेच महाराष्ट्राला भारतातील प्रमुख गुंतवणूक केंद्र म्हणून उभे करण्याचे सरकारचे प्रयत्न ठळकपणे दिसून आल्याचं नेत्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील 80,000हून अधिक शाळा आज बंद राहणार असून लाखो विद्यार्थी घरातच राहण्याची वेळ आली आहे. कारण राज्यातील विविध शिक्षक संघटना 2024 मधील नव्या संच मान्यता धोरण आणि टीईटी परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळाविरोधात एकत्र येऊन आंदोलन करत आहे. संघटनेच्या मते नवीन धोरणामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या केवळ 1 किंवा 2 वर येईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे गंभीर नुकसान होईल. म्हणूनच सरकारी आणि अनुदानित सुमारे 80,000 शाळा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. हा बंद फक्त एका संघटनेपुरता मर्यादित नसून त्याला विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील शिक्षक, आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे शिक्षक विरुद्ध शासन असा थेट संघर्ष निर्माण झाला आहे. दरम्यान माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी शाळा बंद करणाऱ्या शिक्षकांचे 1 दिवसाचे वेतन कापत करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही शिक्षक आपला निर्णय बदलण्यास तयार नसून शासनाने घेतलेल्या तात्पुरत्या निर्णयानंतरही त्यांच्या नाराजीमध्ये कोणतीही घट झालेली नाही. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी विशेष समितीची स्थापना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णय जाहीर झाला असून समितीत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक तसेच संबंधित शासकीय अधिकारी आणि इतिहास तज्ज्ञांना समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त आग्रा येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री यांनी आग्र्यातील नजरकैदीची वास्तू अधिग्रहित करून तेथे भव्य स्मारक उभारण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार पर्यटन विभागास नोडल विभाग म्हणून जबाबदारी दिली आहे. ही समिती आग्र्यातील महाराजांच्या नजरकैदेच्या वस्तूचा ऐतिहासिक पुरावा, जागेची निश्चिती तसेच तेथे उभारण्यात येणाऱ्या भव्य स्मारकाच्या आराखड्यासंबंधी कामकाज पाहणार आहे. राज्य शासनाच्या निर्णयाचे विनोद पाटील यांनी स्वागत केले आहे. ही योजना महाराजांच्या ऐतिहासिक स्मृतीचं संवर्धन आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कार्याची जाणीव वाढवण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे. मुंढव्यातील 40 एकर जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी गुरुवारी कोर्टात हजर केलं. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून शीतल तेजवानीची याआधी 2 वेळा चौकशी करण्यात आली होती. पोलिसांनी चौकशीत उघड झालेल्या बाबीवरून तेजवानीच्या जमिनीच्या व्यवहारात थेट सहभाग असल्याने स्पष्ट झाल्यावर तिला अटक करण्यात आली. पुणे कोर्टाने आरोपीला 8 दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावली असून कोठडी 11 डिसेंबरपर्यंत राहणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज चैत्यभूमी ते शिवाजी पार्क मैदान परिसरात भीम अनुयायांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आहे. संपूर्ण राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अनुयायी चैत्यभूमी परिसरात दाखल झाले आहेत. देशातील सर्वात मोठी कंपनी विमान इंडिगोला पायलट आणि क्रू मेंबर्सच्या कमतरतेचा गंभीर फटका बसला असून याचा थेट परिणाम उड्डाणांच्या वेळापत्रकावर झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे कंपनीला 200 पेक्षा अधिक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. या परिस्थितीमुळे शेअर बाजारात इंडिगोच्या शेअरमध्ये 3% जास्त घसरण झाली असून कंपनीच्या बाजार मूल्यात सुमारे 7,160 कोटी रुपयांची घसरण नोंदवली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज संयुक्त घोषणापत्र जारी करतील. पुतिन हे 2 दिवसीय दौऱ्यावर भारतात आले असून त्यांचे भारतात काल रात्री आगमन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः विमानतळावर जाऊन त्यांचं स्वागत केलं. पुतिन यांच्या स्वागतासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्या होत्या. या दौऱ्यासाठी रशियाचे 7 मंत्रीही पुतिन यांच्यासोबत भारतात आले आहेत. रात्री मोदी आणि पुतिन यांनी एकत्र डिनर दरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा केली. भारत आणि रशिया दरम्यान काही महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने भारतावर रशियाकडून कच्चे तेल खरेदी कमी करण्यासाठी दबाव टाकला असताना पुतिन यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
तसेच युक्रेन युद्धानंतर पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा असल्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या भेटीकडे लागलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातील जातिवंत घोड्यांसाठी प्रसिद्ध सारंगखेडा घोडे बाजार सुरू झाला असून पहिल्या दिवशी खरेदी विक्रीचा उच्चांक गाठला गेला आहे. यंदाच्या घोडे बाजारात पुणे जिल्ह्यातील दौंड येथील आमदार राहुल कोवल यांचे चिरंजीव आदित्य कुल यांनी 11 लाख रुपयांचा घोडा खरेदी केला आहे. आदित्य कुल यांनी पांढऱ्या रंगाचा 21 महिन्याचा घोडा खरेदी केला आहे. सारंगखेडा घोडे बाजार हा देशातील सर्वात मोठा घोडे बाजार मानला जातो. येथे काठेवाड, मारवाड, नुकरा अशा विविध जातीचे घोडे विक्रीसाठी येतात. येथे घोड्यांची किंमत 25,000 रुपयापासून ते 10 कोटी रुपयापर्यंत आहे. यावर्षी आतापर्यंत 2,500 पेक्षा अधिक घोडे दाखल झाले असून 5 दिवसात 3,500 घोड्यांचा टप्पा पार होईल असा अंदाज आहे. सारंगखेडा घोडे बाजारात अश्वसौंदर्य स्पर्धा देखील आयोजित केली जात असून आयोजक जयकुमार रावल यांनी तयारी सुरू असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान उंचपुरे, काळ्या पांढऱ्या रंगाचे रुबाबदार आणि दिमागदार घोडे येथे पाहायला मिळतात आणि हे घोडे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होते. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.